कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत। हिंदुस्थानाच्या 8 दिशांत 8 द्वार देवता आहे। त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे। मोगलाईच्या काळात सुमारे इसवी सन 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते। त्या ठिकाणी बाळभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते। ते गावचे खोत होते। मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले। भिडे हे दृढनिश्चयी होते। आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला। अन्न पाणी वज्र करणाऱ्या भिडेंना एक दिवशी दृष्टांत झाला। भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे म्हणजेच आताच गणपतीपुळे हेतून 2 गडस्थळे व दत्तयुक्त स्वरूप धारण करून प्रगट झालो आहे। माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे। माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत त्यांना झाला। त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराखाने बारीक लक्ष ठेवले। तेव्हा त्यांना दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता। हा प्रकार त्याने खोतांना सांगितला। त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली। त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले। सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरू केली। आणि आपल्या नाश्त्यामध्ये आहे भाकरी, करड्याची चटणी आणि बाऊची। आणि फायनली मित्रांनो आम्ही 11च्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरलो आहे आणि इथून आमचा प्रवास सुरू होतोय तो थेट गणपतीपुळेसाठी। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत। सो ऊन खूप आहे पण काही हरकत नाही, बघूया आता पुढचा प्रवास आपला कसा होतो। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण डिटेलिंग देणार आहे की मुंबईपासून ते गणपतीपुळेपर्यंत याला तुम्हाला किती खर्च होईल आणि कुठले कुठले रूट्स आहेत, रिक्षा कुठली आहे या बस कोणती आहे, आम्ही कशाने चाललो आहे, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। सो रत्नागिरी स्टेशन एकदम शांत आहे, कुठलीही दंगा नाही आहे। नेहमी आम्ही चिपळूण स्टेशनला उतरतो रेल्वे स्टेशनला, पण आम्ही रत्नागिरीला उतरतो सगळं एकदम शांत शांत वाटतं आहे। सो खूप भारी वातावरण, खूप भारी आहे। आमचा मुंबईचा प्रवास पण एकदम शांत सुखद झाला, त्यामुळं अशी कुठली चिडचिड आम्हाला झाली नाही।
हाय. आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनमधून लवकर आलो इकडे रत्नागिरी बस डेपोत. पण इथून बस मला वाटतं 1-1 तासाने येत. आम्ही 12 वाजता आलो आणि आता वाजले 12:30. पण अजून बस येत नाही. कुठलीही बस आली तरी आम्ही धावत जातो. पण नंतर कंडक्टर सांगतो की ही बस नाही आहे. हेच चालू आहे गेले अर्धा तास. बघूया आपली बस कधी येते. ही एक बस आम्हाला दिसते, बघूया तीच आहे का. बस वाटते. अरे प्रतीक्षा गेले. प्रतीक्षाने बॅग द्या. प्रतीक्षा बघ गेले पुढे पुढे. इकडे बॅग द्या. दे दे प्रतीक्षा बॅग द्या. तिकडून तिकडून जा. तिकडून जा. तिकडून इकडून 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 इकडून. हे प्रतीक्षा आहे गे. हे प्रतीक्षा आहे गे. हे तुम्ही जा. ए बघ हा तू ठेव. तू चलच चढ. अरे दिलेल्या बॅगा. सो आता मी रत्नागिरी डेपोच्या बाहेर उभे आहोत आणि बस आज हे लोक बोलतात की बसचा खूप प्रॉब्लेम आहे. आम्ही आता एक बस बघितली जी 1 तासाने आली आणि ती खूप गर्दी होती तिला. त्यामुळं माहीत नाही की आज बसचा प्रॉब्लेम आहे की नेहमी बसचा प्रॉब्लेम असेल. इथली लोक म्हणतात की अर्धा-1 तासाने बस गणपतीपुळेसाठी आहेत. पण आज आम्ही आल्यापासून 1 तास झाला. 1 तासापेक्षा जास्त आला पण बसच येत नव्हती. फायनली एक बस आली. तिला खूप गर्दी होती. बसला तिकीट 50 रुपये आहे जर तुम्ही बसने गेलात तर. आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनमधून डेपोपर्यंत आमच्याकडून घेतले रिक्षाचे 200 रुपये. सो तिघं एका रिक्षात बसून येऊ शकतात. 200 रुपये आणि तिथून 50 रुपये. सो आता मी रिक्षा केले आणि रिक्षाचे चार्जेस आहेत 1000 रुपये. रिटर्न 1.5 तास ते थांबणार. 1.5 तासाने परत आणणार. सो एकंदरीत थोडं आम्हाला तरी महाग पडलं आहे. पण तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट जर यूज केलं तर तुम्हाला स्वस्त पडेल. फायनली मित्रांनो आता आम्हाला एक रूम भेटली. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि आता निघालो आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. सो कसं बसं एकदम फ्रेश होऊन रेडी पोझिशनमध्ये आम्ही चाललो आहे. आज शनिवार आहे. आज संकष्टीसुद्धा आहे आणि त्यामुळं आज गर्दी असल्या कारणाने खूप पब्लिक आहे. त्यामुळं काय बोलता पण येत नाही सगळ्यांसमोर. पण माझ्या माहितीप्रमाणे मंदिराच्या आतमध्ये शूट अलाउड नसेल. सो आपण जिथपर्यंत अलाउड आहे तिथपर्यंत आपण शूट करून तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण गणपतीपुळेच्या बीचवरती नाही जाणार आहोत. जाताना आपण दुसरा बीच बघूया. वेळ असेल तर आपण तो बीच कव्हर करू. बस आता चालतोय. हॉटेलपासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे तिकडे चालतोय. इथे बघा लिहिलं आहे की मोफत चप्पल स्टँड सुविधा. इथे फ्रीमध्ये तुम्ही कुठलेही पैसे न देता चप्पल ठेवू शकताय. पण काही लोक इथं बिंदासपणे काढतात. आता ती ही स्वतःची रिक्स आहे पण तिथे तुम्ही मोफत जर आहे तर ठेवू शकतात. ही जोडी 10 रुपयाची आणि ही नारळ आणि हे 50 रुपयाचं. ओके. आज ही लाईन तर खाली आहे बट बाहेर पब्लिक भरपूर आहे म्हणजे बीचेसच्या साईडला. सो आतमध्ये थोडी गर्दी दिसते. आता बघू एकंदरीत तिथून कॅमेरा मला वाटतं अलाउड नसेल. बघूया आपण पुढे.
बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बस निघतोय परतीच्या प्रवासाला. तीन द्या लिंबू सरबत. आणि फायनली बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आरे बीचला. सो इथे बीचला थोडा आम्ही एक 15-20 मिनटं थोडे फोटोज काढतोय आणि त्याच्यानंतर मग इथून थेट आम्ही जाणार रत्नागिरी रेल्वे स्टेशन, तिथून चिपळूण आणि चिपळूणवर मग गावा. आणि एकंदरीत आपल्या ब्लॉगचा तो शेवटसुद्धा असणार आहे. सो छान वाटलं बाप्पाचं दर्शन घेऊन. खूप गर्दी होती ॲक्च्युली आज रविवार आणि आमचं नसीब एवढं खराब आहे. प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा प्लॅनिंग करतो तेव्हा गर्दीच असते. सो काही हरकत नाही, अशा वेळी आपण काय करू शकतो ना. सो इट्स ओके. बट सुंदर गेला आजचा दिवस. थोडं सकाळी बसच्या नादामध्ये, एस टीच्या नादामध्ये आणि त्याच्यानंतर रूम शोधण्याच्या नादामध्ये खूप वेळ गेला. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेऊन आता आम्हाला निघून एक अर्धा तास झाला. आम्ही आता आरे बीचला आलो आहे. थोडे इथे जरा एन्जॉय करतो. सनसेट पूर्ण सनसेट होईपर्यंत थांबू की नाही जरा डाऊट आहे, पण सनसेट च्या टायमाला चालू आहे. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5:45. सो बीच पूर्ण खाली आहे. गणपतीपुळेच्या बीचला आम्ही जाणार होतो पण ॲक्च्युली तिथे खूप 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 गर्दी होती. म्हटलं की चला आपण रस्त्यात जाताना आपल्याला जो बीच भेटेल तो करू. सो आता आरे बीचला आलो.